हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेच्या या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की शिवनाथ हा रामपुरींच्या घरी यायला निघतो. तो बाहेर गेटमध्ये उभा असतो. इकडे नर्मदा आणि दामोदर गप्पा मारत असतात. तेव्हा नर्मदा बोलतोय की काय हो, ती माया अशी कशी सुटली हो? तेव्हा दामोदर बोलतो, अगं काय सांगावं, तिने वकिलांवर पण काहीतरी काळी जादू केली असेल आणि सुटली असेल. तेव्हा नर्मदा बोलते, हो ना, बापरे, पण ती आता जाऊन जाऊन येऊ दे ना, ती जाऊन जाऊन जाईल कुठे? इथे नको आली म्हणजे बरं. तेव्हा दामोदर बोलतो, अगं बायको, इथे कशाला येईल? आणि तुला काय वाटतं एवढं सगळं झाल्यावर अथर्व येऊ देईल? तेव्हा नर्मदा बोलते, हां ते तर आहेच. बघा ना, तिने अंबिकाला जाळून मारलं बिचारी. आणि बघा ना, मलाही मारायला निघाली होती आणि आपल्या दोघांना हाताशी धरून तिने वेदालाही मारण्याचा प्रयत्न केला. अथर्वला मारायला तर गुंड पाठवले होते. बापरे, नालायक मेली. तेव्हा दामोदर बोलते, हे बघ, ती जायना कुठे का जायना, पण ती इथे येणार नाही एवढं नक्की. अथर्व तिला इथे घेणारच नाही. पण एक गोष्ट सावध राहायला पाहिजे, चवताळलेली वाघीण पिंजऱ्याबाहेर पडली आहे. तेव्हा नर्मदा बोलते, चवताळलेली नाही, चवताळलेली जखमी वाघीण पिंजऱ्याबाहेर पडली आहे, सावध राहायला हवं. इकडे अथर्व मायाला बेल मिळाली म्हणून विचार करत असतो. तेव्हा मीरा त्याला समजवत असते की वेदाचे बाबा, तुम्ही एवढा विचार करू नका. तेव्हा अथर्व बोलतो की हो, पण मायाला बेल मिळाली आहे आणि माया कशी वागली माहिती आहे ना. तेव्हा मीरा बोलते, हो बेल मिळाली, पण ती घरात नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की हो, पण मला स्पेशली तुझी आणि वेदाच्या सेफ्टीची खूप जास्त गरज वाटते. जेव्हा की तुम्ही बाहेर जातात, घरात नाही पण बाहेर गेल्यावरती काहीही करू शकते बाहेरून. तेवढ्यात अथर्वला एक फोन येतो आणि अथर्व फोनवर बोलत असतो. मीरा इकडे एकटी बोलत असते की मी वेदाच्या बाबांना समजवलं खरं, पण मलाच भीती वाटते आता. एक संकट काय कमी होतं का? घरातली बाईच वेदाच्या जीवावर उठली आहे आणि आता ही दुसरी माया. एक संकट काय कमी होतं का? आता हे दुसरं येऊन मिळालं आहे. मला वेदाच्या जीवाची काळजी घ्यायला हवी. वेदाची सेफ्टी ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या सगळ्यांमागे आईसाहेब तर नसतील ना मायाला बेल मिळाल्यामागे? तेव्हा मीरा बोलते, यापुढे मी कोणावरच विश्वास ठेवणार नाही. तेव्हा मीरा गॅलरीत उभी असते. तिचं अचानक लक्ष बाहेरच्या गेटकडे जातं. तिला तिथे तिचे बाबा दिसतात. तेव्हा मीरा एकदमच दचकते की बाबा कसे आले म्हणून. तेव्हा मीरा पटकन पळत पळत जाते आणि बाहेर जाते आणि जोरजोरात आवाज देते, बाबा बाबा, कारण की तिथून शिवनाथ तर गायब झालेला असतो. तेव्हा मीरा बोलते की मला भास झाला का? बाबा इथेच होते. नाही नाही, बाबा इथेच होते. कुठे गेले बाबा? तेव्हा ती बाबा बाबा आवाज देत असते आणि वरतून मंजिरी तिला बघते. तेव्हा मंजिरी वरती बघून हसते आणि बोलते की मीराच्या डोक्यात तिच्या बापाचं पिल्लू सोडल्यामुळे हिच्या डोक्यात परिणाम झालेला दिसतोय, पण काही हरकत नाही. हिच्या बापामध्ये गुंग राहील आणि मला निदान मायाबद्दल विचार करायला वेळ तरी मिळेल, कारण मायाला आता बेल मिळाली म्हटल्यावरती माझ्यावर वार करायला मागे पुढे बघणार नाही. इकडे मीरा घरी येते. अथर्व आणि वेदा झोपलेले असतात. तेव्हा मीरा विचार करत असते की असा भास असं मला कसा होईल? बाबा खरंच होते का तिथे? मला काही कळतच नाही आहे. बाबा गुहेतही दिसले होते मला आणि आता घराबाहेरही. हे असं कसं होऊ शकतं? असा वास कसा असू शकतोय? तेव्हा मीरा बोलत असते की बाबा काही सांगण्याचा प्रयत्न करत होत्या का मला? नक्की काय असेल? आईसाहेब काही सांगतायत का मला? सांगण्याचा प्रयत्न करतायत का? त्या बाबांबद्दलच काहीतरी बोलत होत्या. नाही मीरा, तुला काहीतरी करावंच लागेल. मीरा उठून खोलीच्या बाहेर जाते आणि मंजिरीच्या दरवाज्यावर नॉक करते. मंजिरी दरवाजा वाजवते. तेव्हा मीरा बोलते, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मंजिरी बोलते, आत्ता नाही, दादासाहेब झोपलेत. तेव्हा आणि काय एवढं बोलायचं आहे की रात्रीभरही तुला थांबता येणार नाही? तेव्हा मीरा बोलते की तुला माहिती मला तुझ्याशी काय बोलायचं आहे. तेव्हा मंजिरी दादासाहेबांकडे बघते आणि मनात बोलते की आलीस ना शेवटी माझ्या पायाशी. तेव्हा मीराला बोलते की चल. तेव्हा मीराला घेऊन ती बाहेर जाते. इकडे मार्जरीने शिवनाथला कैद केलं असतं. तेव्हा ती शिवनाथशी बोलत असते की शिवनाथ, खूप मोठा तप केलास तू, पण तप करताना एक गोष्ट चुकला. संसार, रक्ताची नाती, माया ही सगळी तोडायची असतात. हे सगळं राखेत मिसळायचं असतं आणि तिथेच चुकलास तू. तुझ्या पोरीमुळे तू आमच्या जाळ्यात अडकलास. लक्षात ठेव, तुझ्या याच पोरीमुळे तुझा अंत होणार. आणि मार्जरी जोरजोरात हसायला लागते. इकडे मंजिरी मीराला घेऊन येते बाहेर आणि मंजिरी हसत असते आणि मीराला बोलते की बोल. तेव्हा मीरा बोलते, मला माझ्या बाबांशी बोलायचं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की तेच तर तुला सांगायला आली होती ना मी, पण आपला विषय अर्धवटच राहिला. मायाला बेल मिळाली हा फोन आला ना. तेव्हा मीरा बोलते की मला माझ्या बाबांशी बोलायचं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की मी तुला तुझ्या आणि तुझ्या बापाची भेट घडवून आणेल, पण तुला बोलता येणार नाही. तेव्हा मीरा बोलते का? तेव्हा मंजिरी बोलते, कारण मुर्दे बोलत नाही. तेव्हा मीरा मंजिरीचा हात पकडते आणि बोलते की आईसाहेब. तेव्हा मंजिरी मीराचा हात पकडते आणि बोलते
की पण इतकं सोपं नाही आहे गं ते. मेलेलं नाही तुझा बाप अजून, जिवंत आहे. तेव्हा मीरा बोलते, "आईसाहेब मला माझ्या बाबांना भेटायचं आहे." तेव्हा मंजिरी बोलते, "इतकं सोपं नाही गं ते. तू इतक्या दिवस शहाणपणा केलास, माझा गळा धरलास, मला माझा हात धरलास, मला हंटरने मारलंस, मग थोडं तरी तुला सहन करावंच लागेल ना." तेव्हा मीरा थोडी चिडते. तेव्हा मंजिरी बोलते, की "हे बघ, तुला मी जी तुला तुझी आणि तुझ्या बाबाची भेट मी घडवून आणली. मी तुला ही ऑफर आधीही दिली होती की तू बाळ जन्माला घातलंस तर मी तुझी आणि तुझ्या बापाची भेट घडवून आणेल. पण तू तसं नाही केलंस तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. त्याची नाडी माझ्या हातात आहे म्हणून." तेव्हा मीरा बोलते, की "आईसाहेब." तेव्हा मंजिरी बोलते, की "बघ, विचार कर, तू बाळ जन्माला घातलंस तर तुझ्या त्या भिकारड्या बापाला आणि त्याच्या भिकारड्या मुलीची भेट घडवून आणेल मी. आता नीट शांतपणे विचार कर, तुझ्याकडे खूप वेळ आहे. मी फक्त 3पर्यंत आकडे मोजेल आणि त्यानंतर तू तुझा निर्णय मला सांगशील." तेव्हा मंजिरी 1 ते 3 आकडे काउंट करायला सुरुवात करते. मंजिरी 1 बोलते, 2 बोलते आणि 3 बोलायच्या आतच मीरा बोलते, की "मला मान्य आहे." तेव्हा मंजिरीला खूप आनंद होतो. मंजिरी मीराला गळ्यातच पडते मीराच्या आणि खूप आनंद व्यक्त करते आणि बोलते, की "मीरा, काय बोललीस तू?" तेव्हा मीरा बोलते, की "मला मान्य आहे, पण मला फक्त एकदा माझ्या बाबांना भेटायचं आहे." तेव्हा मंजिरी बोलते, की "ठीक आहे, चालेल. मी तुझ्या आणि तुझ्या बाबांची भेट घडवून आणेल. पण मीरा, एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तुझं मूल तुझ्या पोटात आहे तोपर्यंत 9 महिने मी शिवनाथला माझ्या कैदेत ठेवेल. पण तू काळजी नको करूस, मी त्याला फुलासारखं जपेल. इकडे तुझं मूल जन्माला येईल आणि इकडे शिवनाथला मी मोकळं करेल." मीरा रडत असते आणि मंजिरी आनंदी होऊन आपल्या खोलीत चालली जाते. मीरा रडत असते आणि बोलते, की "देवी आई, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. मला बाबांना भेटायचं आहे आणि त्यासाठी मला बाळ जन्माला घालावंच लागेल." इकडे मंजिरी मार्जरीकडे येते आणि खूप आनंदात असते आणि बोलते, की "मार्जरी, मी जिंकले, मी जिंकले. मीराने बाळ जन्माला घालण्यासाठी होकार दिलाय. मीरा माझ्या पायाशी आली. या भिकारड्या शिवनाथला वाचवण्यासाठी तिने हा निर्णय घेतला आहे." तेव्हा मार्जरी खूप खुश होते. मार्जरी बोलते, की "आता आपल्या चिरतारुण्य आपल्या ओंजळीत आलं. तू करून दाखवलंस मंजिरी, करून दाखवलंस." तेव्हा मंजिरी बोलते, की "मार्जरी, मी खूप खुश आहे, पण या भिकारड्या शिवनाथचं तोंड आपल्याला मीराला दाखवायला पाहिजे आणि त्याआधी मला या चाबकाने या शिवनाथला फोडून काढायचं आहे. मला माझा आनंद व्यक्त करायचा आहे." तेव्हा मंजिरी शिवनाथकडे बघून बोलते, की "शिवनाथ, लवकरच सगळं संपेल. आज तुझ्या या शरीरावर मी मारलेल्या चाबकाचे फटके कोरले जातील." तेव्हा मंजिरी तिचा संताप व्यक्त करत असते, "तुझ्या आणि तुझ्या त्या मुलीमुळे आम्हाला खूप आव्हानं सहन करावं लागली, खूप त्रास सहन करावा लागला आणि आता मी तुला सोडणार नाही." तेव्हा मंजिरी चाबुकाचा फटका शिवनाथला मारतो, तेवढ्यात शिवनाथ गायब होतो. तेव्हा मंजिरी घाबरते आणि इकडे तिकडे बघायला लागते, की शिवनाथ कुठे गेला. तेव्हा मार्जरी बोलते, की "अनर्थ झाला मंजिरी." तेव्हा मंजिरी बोलते, की "हा कुठे गेला, कुठे गेला?" तेव्हा मार्जरी बोलते, की "हे काय झालंय, हे अशक्य आहे, तो तर आपल्या ताब्यात होता." तेव्हा मंजिरी बोलते, की "निसटला का तो, की कोणी त्याला सोडवलं?" तेव्हा मार्जरी बोलते, "महागौरी." तेव्हा मंजिरी बोलते, "नाही." तेव्हा मार्जरी बोलते, "त्याच्या शक्ती परत आल्या तर?" तेव्हा मंजिरी बोलते, "नाही, त्याच्या शक्ती निकामी झाल्या आहे. त्याचं इथून जाणंच काय आपल्या डोळ्यासमोरून हरणंही शक्य नव्हतं." तेव्हा मार्जरी बोलते, "तो आपल्या डोळ्यासमोरून गायब झाला आहे. तो इथून गायब झाला आहे. तो कधी गेला हेही आपल्याला माहीत नाही. आपण ज्या शरीराला बघत होतो तो आपला भ्रम होता, आपल्याला फसवत होता तो." तेव्हा मंजिरी चिडचिड करते, "नाही, तो इतका शक्तिशाली उरलाच नव्हता. मग कोण आपल्याला भ्रमित करेल?" तेव्हा मार्जरी बोलते, "महागौरी." तेव्हा मंजिरी बोलते, "महागौरी नाही करू शकणार, कारण की तो शिवनाथ अनेक वर्ष अघोरी विद्या करतोय." तेव्हा मार्जरी बोलते, "केलंही असेल, आता शिवनाथ बाहेर पडून घात करेल. मंजिरी, सावध राहा, सावध राहा." असं बोलते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.